शेगाव बस स्थानकावर चालक आणि वाहकांचा अनोखा निषेध. बसमधून जादा प्रवाशांना काढून टाकण्यात आले. 90 ते 100 प्रवाशांची क्षमता असलेल्या 55 प्रवाशांच्या एसटी बस असूनही नागरिकांकडून खोट्या तक्रारी येत असल्याच्या आरोपाच्या निषेधार्थ शेगाव चालक आणि वाहकांनी बुधवारी एक अनोखा निषेध केला. त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की आतापासून सर्व काही नियमानुसार होईल. 55 याच्या निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. या निर्णयामुळे बसस्थानकावर खळबळ उडाली. शेगाव एसटी आगारात आधीच बसेसची कमतरता आहे. राज्यभरातून भाविक श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी या बसस्थानकावर येतात, ज्यामुळे आगाराच्या महसुलातही भर पडते. दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांसाठी विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेस उपलब्ध आहे, परंतु बसेस शेवटच्या थांब्यावर पोहोचेपर्यंत बसेसमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि प्रवासी असल्याने बरेच विद्यार्थी आणि प्रवासी मागे राहतात. असे प्रवासी आणि विद्यार्थी अनेकदा चालक आणि वाहकांविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करतात, तर कोणतीही चौकशी न करता वरिष्ठ अधिकारी चालक आणि वाहकांकडून उत्तरे मागतात. यामुळे निराश होऊन बुधवारी शेगाव बसस्थानकावरील चालक आणि वाहकांनी एक अनोखा निषेध केला की आजपासून एसटी बसेसमध्ये 55 पेक्षा जास्त प्रवाशांना परवानगी दिली जाणार नाही असा निर्णय घेतला. परिणामी शेगाव ते जळगाव आणि शेगाव ते पातुर्डा या बसेसमध्ये जास्तीचे प्रवासी काढण्यात आले. एसटी महामंडळानं बुलढाणा जिल्ह्यातील बहुतेक डेपोंना प्रत्येक डेपोसाठी 10 नवीन बसेस दिल्या. तथापि शेगाव डेपोला सर्वाधिक बसेसची आवश्यकता असलेल्या डेपोला फक्त 8 बसेस मिळाल्या आणि त्याही अगदी शेवटी. एवढेच नाही तर शेगाव डेपोमधील नवीन शिवशाही बसेस मलकापूर डेपोला पाठवण्यात आल्या, तर जिल्ह्यातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या शिवशाही बसेस शेगाव डेपोला देण्यात आल्या. या बसेस अजूनही डेपोमध्ये भंगार अवस्थेत उभे आहेत. मग पवित्र शहर शेगावमधील एसटी डेपोशी हा भेदभाव का केला जात आहे, हा प्रश्न चालक आणि वाहकांकडून उपस्थित केला जात आहे. आज शेगाव आगारामध्ये आम्ही सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी एकत्र आलेलो आहे. आजची परिस्थिती पाहिली तर गर्दीचं प्रमाण खूप झालेलं आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थी आज शेगाव आगारामध्ये गचागच प्रवासी आपल्या गाडीमध्ये भरल्या जातात, परंतु काही शालेय विद्यार्थी हे खाली राहिल्या जातात. मग ते आपल्या पालकांना सांगतात की बा आम्हाला चालक वाहकांनी घेतलं नाही किंवा बसच्या खाली उतरून दिलं. ह्या खोट्या तक्रारी घेऊन ते प्रशासनाकडे येतात आणि प्रशासन यावर चालक वाहकांना विचार न करतात की बा तुम्ही विद्यार्थ्यांना का नेलं नाही. तर मग खचाखच भरलेल्या बसेस असताना चालक वाहकांना एक नियम लावून द्यावा प्रशासनानं की बा 55+1 किंवा मग हे विद्यार्थी घ्या, एक तर विद्यार्थी न्या, एक तर प्रवासी वाहतूक करा, असा आम्हाला प्रशासनानं एक आदेश काढावा किंवा आम्हाला सहकार्य करावं. दुसरी गोष्ट अशी की प्रवासी हे आमचे दैवत आहे, हे बरोबर आहे, परंतु एकीकडे चालक वाहक यांची बी तुम्ही काही व्यथा आहे त्या ऐकल्या पाहिजे. जसं की आम्ही प्रवाशांना दर्जेदार सेवा देतो आणि वाहतूक करतो, तर प्रशासनाला आमची एक विनंती आहे, 55+1 प्रवासी आम्हाला भारमान म्हणून आम्हाला वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा आम्ही 55+च्या वर एकही प्रवासी घेणार नाही, हे प्रशासनाने नोंद घ्यावी. मग गाड्या वाढवून. नमस्कार, मी चालक शेगाव आगार चालक जमीर देशमुख. शेगाव आगार हे देवस्थान असल्यामुळे शाळेय विद्यार्थी असल्यामुळे गाड्यावर भरपूर प्रमाणात गर्दी असते. वास्तविक पाहता पहिले आम्ही 2010मध्ये ज्यावेळी एसटीत लागलो होतो, गजानन महाराजच्या कृपेनं आमच्या इथं पहिले नवीन गाडी बुलढाणा डिव्हिजनमध्ये आम्हाला भेटे. आता असं झालं, पहिले सगळ्या डेपोला गाड्या भेटल्या, 10 परिवहन मंत्री साहेबांनी 10 गाड्या सगळ्या डेपोला दिल्या, आम्हाला 8च दिल्या. हे एक कारण. दुसरं कारण असं आहे की आमच्याजवळच्या नवीन शिवशाही मलकापूर डेपोला पाठवल्या आणि आम्हाला दुसऱ्या डेपोच्या जुन्या गाड्या शिवशाही आम्हाला पाठवल्या, जे आमच्या इथं आल्यावर इथं उभ्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जर साध्या गाड्या पाठवल्या तर आम्ही अधिक चांगली सेवा देऊ एसटीला. इतकी गर्दी राहते, इतके प्रवासी राहते. जळगाव जामोद डेपोच्या मानव विकास गाडी असतात, त्या मानव विकास गाडीत ते विद्यार्थी प्रवास करत नाहीत आणि ते लाल गाडीत गर्दी करतात. मग एका गाडीची 55ची क्षमता असल्यावर आम्ही 91, 95 पर्यंत प्रवासी घेतो. आम्ही माणसाचा ना जनावर थोडी आहो, आम्ही किती घ्या. आणि मग नाही घेतलं तर आमच्या खोट्या तक्रारी होतात. काय मागणी आहे तुमची? मागणी आहे की गाडीची वाढ व्हायला पाहिजे. दुसऱ्या डेपोला बी त्याने तक्रार द्यायला पाहिजे, त्याने बी गाड्या वळायला पाहिजे जळगाव जामोद डेपोवाल्यानं. आणि नाही तर मग आम्हाला 55+ द्या आणि द्या ते सतत चालू द्या बा, आम्ही सेवा द्यायला तयार आहोत.